तर नमस्कार मित्रांनो, खास व्हिडिओ हा राशन कार्ड धारकांसाठी होणार आहे. कारण की तुम्हाला माझ्या राशन कार्ड धारकांना आता राशन विरुद्ध पैसे मिळणार आहेत. किती रुपये मिळू शकतात माहिती आहे? पर कुटुंबाला 9,000 रुपये तब्बल आता मिळणार आहेत. त्या पैसे तुम्ही काय करू शकता, काय नाही, स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, राशन विरुद्ध कुठलाही प्रॉब्लेम असो तो तुम्हाला मी सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्हाला राशन विरुद्ध तुम्हाला राशन मिळतं, राशनमध्ये काही अपडेट्स आलेले आहेत, काय तुम्हाला माहिती आहे का, काय करायचं काय नाही, संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. कारण की अशी इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात. चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, राशन तुमच्यापाशी राशन कोणतेही असो, पिवळं असो, केसरी असो, पांढरं असो की काळं असो, पांढरं काळं केसरी आणि पिवळं काय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचं उत्पन्न 25,000पेक्षा ते 50,000च्या अंदर आहे त्यांच्यापाशी असतं कोणतं, पिवळं कार्ड. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापासून 1 लाख ते 2.5 लाखाच्या अंदर आहे तर ज्यांच्यापाशी असतं केसरी राशन कार्ड. आणि ज्यांचं उत्पन्न 1 लाख किंवा 2,50,000पेक्षा जास्त आहे त्यांच्यापाशी पिवळं आणि काळं राशन कार्ड त्यांना लागू होतं. आणि काळं आणि पिवळं राशन कार्ड काय आहे, ज्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. आणि पिवळं राशन कार्ड माहिती आहे का, त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यापाशी पिवळं राशन कार्ड आहे आणि ते पण अंत्योदय आहे. आणि ज्यांच्यापाशी पिवळं राशन कार्ड आहे आणि त्यांना सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी अशी आहे की सर्वात पहिले तुम्हाला काय करायची, KYC कंप्लीट करायची आहे. KYC कशी कंप्लीट करायची, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, KYC कंप्लीट का करायची. जसं की माहिती आहे राशन कार्ड धारकांसाठी खूप काही अपडेट येत आहेत, त्यानिमित्त तुम्हाला माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला KYC अपडेट का करायचं. सर्वांचे आधार कार्ड तिथे नेवायचं. बायोमेट्रिक ही मशीन पाहू शकता, साईडला तुम्हाला दिसत आहे अशी मशीन असतं. ते बायोमेट्रिक मशीनवर तुम्ही काय करू शकता, तुमचं आधार कार्ड तिथं न्यायचं आणि तुम्हाला स्वतः जायचं आणि तुमचं कुटुंबामध्ये जेवढे पण तिथं नाव असतील तिथं जायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या खात्यामध्ये काय लोकांना राशन पण मिळत आहे, पैसे पण त्या खात्यामध्ये येत आहे. आणि त्या पैसे काय करू शकता, तुम्ही राशन घेऊ शकता किंवा कुठलाही गॅस योजना असो तुम्ही त्याच्यामध्ये खर्च करू शकता. त्या पैसे जर तुम्हाला तब्बल 9,000 रुपये तुमचं कुटुंब मोठं आहे आणि तुमच्या कुटुंबाला 9,000 आले तर तब्बल तुम्ही काय करू शकता, तुमचा परिवार वेगळा आहे, राशन कार्ड एकच आहे, ते पैसे तुम्ही काय करू ॲडजस्टमेंट करून किंवा वेगळे करून पैसे तुम्ही काय खर्च करू शकता. तुम्हाला कुठलाही अडचण तिथे येणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आता राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की तुमच्यापाशी राशन कार्ड आहे आणि महत्त्वाचं राशन कार्ड तुमच्यापाशी कुठल्याही कलरचं आहे, पिवळं किंवा केसरी आहे. आणि ज्यांच्यापाशी दारिद्र्य देशाचं कार्ड आहे त्यांना माहिती आहे का, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड धारकांसाठी तुम्हाला पैसे पण मिळणार आहेत आणि राशन पण मिळणार आहे. आणि गरीब कुटुंबाचा सर्वात जास्त इथं फायदा होऊ शकतो आणि होणार पण आहे. चला कसं सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यापाशी एक्झाम्पलसाठी पिवळं राशन कार्ड आहे आणि तुम्ही KYC आतापर्यंत केलं नाही. तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYC करायची. KYC कुठं करायची ते पण सांगतो. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं, जिथून तुम्ही राशन आणता त्या दुकानामध्ये जायचं आणि तुम्हाला तिथं काय करायचं, KYC कंप्लीट करायची. इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला KYC कंप्लीट करायचं कारण म्हणजे माहिती आहे का, तुमच्या घरातला कुठला व्यक्ती कमी झाला असेल, मृत्यू पावला असेल, त्याचं नाव त्याच्यामध्ये कमी होतं. तुमच्या बहिणीचे लग्न झाले असेल किंवा तुमच्या बहिणीचं लग्न झाले असेल त्यांचं नाव त्याचं कमी करू शकता आणि तिथं तुम्ही नाव टाकू शकता. आणि तुमच्या बहिणीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर तिचं नाव तिथं टाकू शकता इथे कमी करू. आणि तुमचं किंवा तुमच्या परिवारामध्ये नवीन व्यक्ती जन्माला आले असेल त्यांचं नाव तिथे वाढवू शकता. तिथं काय तुम्हाला खूप काय सुविधा दिल्या आहेत. आणि तुम्ही काय करू शकता, मेरा राशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्यावर तुम्ही पुरे डिटेल्स पाहू शकता. राशन कार्डमध्ये नाव किती आहे, तुम्हाला दाटणी किती मिळतं, किती इन्फॉर्मेशन सर्व तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. ती ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तिथं चेक करायचं. एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा, तिथं संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळतं. सर्वात महत्त्वाचं कारण की राशन कार्ड धारकांसाठी कुठलीही योजना असो, छोटी मोठी कुठली योजना असो, मी सर्वात महत्त्वाची मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो. आणि माहिती आहे का, ही स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर सर्वात महत्त्वाची सर्वात चांगली अपडेट हे तुम्हाला सांगत असतो. आता तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड धारकांना महत्त्वाचं म्हणजे आता राशन विरुद्ध तुम्हाला पैसे तर मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पिवळं राशन कार्ड आणि केसरीवाल्यांना केसरी राशन कार्ड काही लोकांचे बंद पडू शकतं. कारण की ज्यांचं उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त आहे त्यांचं राशन तिथं बंद पडणार आहे. कारण की माहिती आहे का, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्यापाशी 5 एकरपेक्षा शेती आहे त्यांचं पण राशन तिथं काय होऊ शकते, बंद पडू शकते. बंद पडणार पण आहे. ज्यांच्यापाशी 4 व्हीलर वाहन आहे आणि एक्झाम्पलसाठी ट्रॅक्टर सोडून ज्यांच्यापाशी ट्रॅक्टर आहे त्यांचं नाही पडणार. आणि ज्यांच्यापाशी ट्रॅक्टर सोडून दुसरं 4 व्हीलर वाहन आहे ते त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावावर आहे आणि माहिती राशन कार्डमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांचं पण तिथं काय आहे, राशन बंद पडणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आणि ज्यांच्या घरामध्ये सरकारी जॉब असो किंवा तुम्हाला माहिती आहे सरकारी नोकरी कुठल्याही प्रकारचं असो, त्यांच्या घरामध्ये जर टॅक्सद्वारे पैसे काढत असेल, इन्कम टॅक्सद्वारे, त्यांचं पण तिथं राशन कार्ड बंद होणार सर्व कुटुंबाचं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्डचे काही छोटे मोठे अपडेट नाही तर मोठे आता अपडेट आले. जसं की माहिती आहे का, अन्नपूर्णा योजना, वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री, ही पण एक योजना राशन कार्डद्वारे राबवली जाणार आहे. आणि आता महिलांचे नाव कमी होण्याचं कारण म्हणजे एक राशन कार्डच आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी पण फायदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये राशन कार्ड आहे. आणि राशन कार्डद्वारे सर्व तिथं काही डिटेल त्यांची समजू शकते. कारण सरकारी नोकरी आहे की तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर वाहन आहे, सर्व काही रजिस्ट्रेशन तुम्ही काय करू शकता. राशन कार्ड तिथं काय केलं तुम्ही ॲड केला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याद्वारे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमचं काय तिथं सर्वांचे नाव तिथं कमी होऊ शकतात.
तुमच्यापाशी 5 एकरपेक्षा शेती जास्त आहे तिथं पण तुमचं नाव कमी होणार आहे. त्यानिमित्त तुम्हाला काय राशन कार्ड लवकरात लवकर अपडेट करून टाका. कारण की माहिती का त्याच्यामध्ये तुला कुठल्या अडचणी असतील तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुम्ही राशन घेत आहात आणि 2019 पासून फ्री राशन मिळत आहे. तुमच्यापाशी जर 5 एकरपेक्षा शेती शिल्लक आहे आणि 2,50,000 उत्पन्न तुमचं शिल्लक आहे, तुम्हाला जर आता तुम्ही राशन घेत आहात तुम्हाला काय तहसीलदारद्वारे तुमच्यावर कारवाई पण होऊ शकते. कारण की 2019 पासून जे राशन तुम्हाला फ्री मिळत आहे ते तुम्हाला 25 रुपये किलो तुमच्यापासून वसूल केलं जाणार आहे. कारण की माहिती आहे का तुम्हाला राशन जरूरत नाही पण तुम्ही पण राशन घेत आहात. त्यानिमित्त काय तिथून गरीब कुटुंबांचा एक जिथं काय फायदा कमी होत आहे. त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं तुम्हाला राशन जरूरत नाही पण तिथं तुमचं नाव आहे ते तुम्ही आतापर्यंत KYCद्वारे तुमचं नाव कमी नसेल केले तुम्ही तहसील कार्यालयावर जाऊन चेक करू शकता किंवा नाव कमी करायचं त्यांना इन्फॉर्मेशन विचारू शकता की सर्व काही डिटेल तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला काय माहिती आहे का शेतकरी लाभार्थी शिक्का ज्यांना पण मिळालेला आहे ज्यांचं उत्पन्न 10,000 आहे 5,000 आहे ज्यांचं 25,000 उत्पन्न आहे त्यांना पण शेतकरी लाभ आता काय शिक्का मिळत आहे. तर तुम्ही ते तुम्हाला कोणा जिथून तुम्ही राशन आणता तिथंच तुम्हाला तो मिळालेला आहे. त्यानिमित्त तुम्ही काय करू शकता ते तहसील कार्यालयावर जाऊन शेतकरी लाभ तो जो तुम्हाला शिक्का मिळालेला आहे तो तुम्ही तिथून काय करू शकता काढू शकता. तिथं काय करायचं तुम्ही जेव्हा राशन अपडेट कराल त्यांना विचारू शकता किंवा एक फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला कसा भरायचा कुठून यायचा काही इन्फॉर्मेशन जर विचारायची असतील तुम्ही कमेंटद्वारे पण विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची कोशिश करणार. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का राशन कार्डद्वारे काही बी कुठलीही छोटी मोठी अडचण असो किंवा नाव ॲड करायचं असेल नवीन बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्ही कुठलाही प्रश्न असो कमेंटद्वारे विचारू शकता किंवा एक व्हॉट्सअप ग्रुप मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तो जॉईन करायचा आणि त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन सर्व काही पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्त या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर मिळत असतात. त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का आता कुठलाही अपडेट असो सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो. महत्त्वाचं म्हणजे हे राशन कार्ड धारकांना पैसे कधी मिळणार आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे KYC तुम्हाला सर्वात पहिलं सांगितलं KYC कंप्लीट करायची आहे. ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आहेत असतील तर ते कमी जे व्यक्ती कमी झालेले त्यांचं नाव कमी होणार आहे. जे नवीन आले त्यांचे नाव टाकून घ्या. कारण की घरामध्ये व्यक्ती 20 आहेत आणि तिच्या राशन कार्डमध्ये 6 ते 7 नावात असे पण काही राशन कार्ड आहेत. त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं सर्वांचे नाव तिथे ॲड करायचे आणि सर्वांना तिथं फायदा होऊ शकतो. कारण की राशन कार्ड हे सर्वांना कुठलीही योजना असो तिथं राशन कार्डद्वारे तुमचं काम होऊ शकतं. नाही तुम्हाला काय ज्यांच्यामध्ये राशन कार्ड नाही आहे तिथं काय तुम्ही एक्झाम्पलसाठी लाडकी बहीण योजना असो किंवा अन्नपूर्णा असो किंवा छोटी मोठी कुठली योजना असो तिथून तुम्हाला काय तिथं तुमचं काम नाही होणार जर राशन कार्डमध्ये नाव नसेल तर. त्यानिमित्त राशन कार्ड लवकरात लवकर तुम्ही अपडेट करून टाका तिथं तुमचं नाव ॲड करून टाका तरच तुमचा तिथं फायदा होऊ शकते. कारण की माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे राशन कार्ड आहे. राशन कार्डद्वारे तुमचं कुठलीही योजना असो एक्झाम्पलसाठी दवाखान्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला राशन कार्ड लागतं. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा प्रायव्हेटमध्ये जर तुमचा फायदा करायचा असेल तेव्हा किंवा 4-5 लाख रुपये आयुष्यमान कार्डद्वारे तुम्हाला तिथं काय ऑपरेशन करायचं असेल तिथं पण तुमचं राशन कार्ड लागतं. त्याने लवकरात लवकर KYC करा अपडेट करा सर्वांचे नाव तिथे ॲड करून टाका. कारण की पैसे पण तुम्हाला लवकरात लवकर आता मिळणार. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि महाराष्ट्रामध्ये कुठे राहता आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला मला कमेंटद्वारे लवकरात लवकर कमेंट करायची आणि सांगायचं आहे. आणि तुमच्यासाठी कुठलाही प्रश्न राशन कार्डद्वारे असो कुठली योजना असो जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला पाहायचं असेल तुम्हाला काय करायचं एक्झाम्पलसाठी फक्त एक कमेंट करायची आणि तो ग्रुप जॉईन करायचा. एक कमेंटद्वारे मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याची कोशिश करत असतो. त्यानिमित्त माहिती आहे का तुम्हाला फक्त कमेंटद्वारे काय करा कुठलाही प्रश्न असो तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर लवकरात लवकर देण्याची कोशिश करणार. चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ तुम्हाला बार सांगतो मी फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती मिळत असतात. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय.